छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष केल्यानंतर आपल्या प्रत्येक धमन्यातनंच पुल्लिंग पेटतं। खरं तर आज मी आहे बाणूरगडावर। सोलापूरपासून बाणूरगडावर येताना हीच भूमिका आणि हीच भावना होती की कधी एकदा मी या बाणूरगडावर पोहोचते। छत्रपतींच्या सुराज्यामध्ये, त्यांच्या राज्यकारभारामध्ये बऱ्याच मावळ्यांचा उल्लेख आहे, पण त्यातलंच माझं आवडतं व्यक्तिमत्व म्हणजे बहरजी नाईक। बहरजी नाईकांचा इतिहास आणि अभ्यास जेव्हा केला जातो तेव्हा त्यांच्याबद्दलच्या ज्या आख्यायिका आहेत किंवा त्यांच्याबद्दल इतिहासाच्या पानावर जे काही लिहून ठेवलेलं आहे ते प्रत्येक मावळ्याला आणि प्रत्येक मला वाटतं देशातल्या तरुणांनी आत्मसात करण्याची खरी गरज आहे। वेगवेगळी वेशभूषा घेऊन महाराजांच्या कारभारामध्ये खऱ्या अर्थानं तो सुकर व्हावा। हिथं म्हणजे जे शत्रू आहेत ते राज्यावर जर आक्रमण करत असतील की हे हेरगिरी करत असताना बहरजी नाईक खूप चांगल्या पद्धतीनं बतावणी करत, कधी सोंगाड्या, बहुरूपी, नंदीवाला, गारुडी अशा वेगवेगळ्या रूपामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात। मला असं वाटतं इतिहास मुका आहे असं म्हणतात, पण जेव्हा बाणूरगडावर येतो तेव्हा स्फूर्ती घेऊन इतिहासाची हीच पानं स्फूर्तीदायक सुद्धा वाटतात। बहरजी नाईकांचं दर्शन मी समाधीस्थळाचं घेतलेलं आहे। मी बहरजी नाईकांच्या बाणूरगडावरून समाधीस्थळापासून आपल्याशी बातचीत करत आहे। किल्ले बाणूरगड हा इतिहासात भूपाळगड किंवा भोपाळगड या नावाने ओळखला जातो। सांगली जिल्ह्यातील खानापूर व आटपाडी तालुका, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका अशा 3 तालुक्यांच्या सीमारेषेवर भूपाळगड उभा आहे। शिवकालात स्वराज्याच्या सीमारक्षेच्या दृष्टीने भूपाळगडास अनन्यसाधारण असे महत्त्व होते। गडावर जाण्यासाठी पायवाट असून या गडावर महादेवाचे मंदिर आहे, जे बाणूरलिंग या नावाने ओळखले जाते। हे जागृत मंदिर शिवकालीन असून गावकऱ्यांची अपार श्रद्धा बाणूरलिंगावर आहे। मंदिराच्या बरोबर समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची दगडी चौथऱ्यावर वृंदावन समाधी दिसते। या समाधीबद्दल अनेक वर्ष गावकरी अनभिज्ञ होते। पूर्वी ते एक साधे तुळशी वृंदावन समजले जायचे असे स्थानिकांकडून समजले। संभाजी भिडे गुरुजी वगैरे सांगलीचे आणि आणखी एक दोघं चौघं होती। त्यांनी इथं येऊन जरा माहिती घेऊन का नाही, हे तुळशी वृंदावन गावातले लोक आम्ही याला तुळशी वृंदावन म्हणूनच पाणी घालत होतो। अगदी आम्ही लहान मुलगा ह्याच्या एवढं असताना का नाही, आम्ही ह्याच्यावर चढून तुळशी वृंदावन म्हणूनच आम्हाला माहिती होती की हे समाधी आहे वगैरे कोणालाच माहित नव्हतं। हे पहिला गड जो होता इथं बुरुज होते कोपऱ्यात असं आता सर म्हणत होते, तर ही बुरुज नामशेष झाली आहे? नाही, इथं बुरुज नाही आहेत। हे गावाच्या चारी बाजूनी 12 बुरुज आणि 12 मारुती आहेत। मग ते बुरुजांची पडझड झालेली आहे। तुम्हाला बुरुज बघायला भेटतील, चोरवाटा आहेत 1-2 ठिकाणी आता खाली। ते गावाच्या चारी बाजूने अशी तटबंदी आहे दगडी। अशी आख्यायिका आहे की याच किल्ले बाणूरगडावर हेरगिरी करत असताना बहिर्जी शत्रूंच्या ताब्यात सापडले। कोणी म्हणतात शत्रूच्या तलवारीचे घाव शरीरावर पडून येथे महादेवापाशी त्यांनी स्वतःचे प्राण सोडले। सोलापुरातून कोणाला जर बाणूरगडावर जायचं असल्यास सोलापूर, कोल्हापूर, सातारा, कराड हायवे मार्गाने सहज जाऊ शकतो। अर्थात इतरही पर्याय आहेतच।